सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सांडवा पूल 2 व 3 चाकी वाहनांसाठी खुला करावा, रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, महात्मा फुले भाजी मंडी येथे सुलभ शौचालय करावे, 50 लाख रुपये खर्च करून गुळ बाजारात केलेल्या रस्त्याची चौकशी करावी, सब्जेश्वर महादेव मंदिरकडे जाणारे घाणेरडे पाणी त्वरित बंद करण्यात यावे आदी मागण्यांसाठी मनपाने खड्ड्यात मसाले तयार केले असे संबोधित करत खड्ड्यात मास्यांचे लग्न लावून आगळे वेगळे आंदोलन केले। यावेळी वाजंत्री, भटजी व वराड सहित ही मंडळी विवाहासाठी जमलेली होती। प्रसंगी हरीश डायमा यांनी लग्नाला या सारे लग्नाला या विडंबात्मक कविता देखील म्हणाली। तसेच निखिल पवार यांनी देखील सध्या मालेगावच्या परिस्थिती संदर्भात काय बोलले, तसेच येथे असलेल्या महिलांनी देखील आपल्या समस्या व्यक्त केल्या। काय आणि कसे झाले हे मत्स्य कन्याचे लग्न आंदोलन बघूया सविस्तर आणि कोण काय बोलले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू। मालेगाव शहरात जागोजागी अनेक खड्डे आहेत। त्या खड्ड्यांपैकी या गोल बाजारवरती 50 लाखाचा रोड निष्कृत दर्जाचा केला। इकडून भुयारी गडर, इकडून गडर आणि इकडून रोड, त्यातला हा एक खड्डा एवन बेकरीजवळ होता। त्याची पूजा करून आलो। आज परत जिथे जिथे खड्डे सरकारने मच्छालय म्हणून योजना जाहीर केलेली आहे, पण आमच्या महानगरपालिकेने रस्त्यावर मच्छालय उभारलेले आहे ते दर्शवण्यासाठी आणि नागरिकांना होणारा विजा, नागरिकांचे तुटतात ते पाय, अनेक आमच्या मागण्या आहेत। त्या मागणीसाठी हे पहिलं आंदोलन आम्ही आज करतो आहोत। त्या आंदोलनाला सुरुवात करून आता मत्स्य कन्याचं लग्न लावले जाईल। शुभ मंगल सावधान, त्याच्यासाठी कविता म्हटली जाईल। हरीश भाऊ कविता म्हणतील। लगीन माझा मासळीचे, लगीन माझा मासळीचे, मनपाच्या खड्ड्यामध्ये आज व्हायचे, आयुक्त भटजी होईल म्हणाला, आयुक्त भटजी होईल म्हणाला, शहरावियंता आचारी ठरला, शहरावियंता आचारी ठरला, मनपाला बहिणीचा मान मिळाला, मनपाला बहिणीचा मान मिळाला, पाणी वाटणारा कर्मचारी महान, पाणी वाटणारे कर्मचारी मान, इंजिनियर आणले शिंपल्याचे मोती, इंजिनियर आणले शिंपल्याचे मोती, पाणी पुरवठावाले बँड वाजवते, पाणी पुरवठावाले बँड वाजवते, नवरी बसली सजून घरात, गौरी बसली सजून घरात, मिरवतो मासा खावल्या सुरात, मिरवतो मासा खावल्या सुद्धा। शुभ मंगल। महानगरपालिकेचा निषेध, महानगरपालिकेचा निषेध नोंदवण्यासाठी मालेगाव शहरात जागोजागी खड्डे आहेत। त्या खड्ड्यांमध्ये आम्ही आज मत्स्यकन्याचं लग्न लावलेलं आहे। विषय आमचे 7 आहेत। प्रमुख विषयाची मागणी होती जागोजागी पडलेले खड्डे महानगरपालिका का बुजत नाही। दुसरा विषय 50 लाखाचा रोड बनवला, त्याला कुठलाही दर्जा नाही, त्याच्यावरती कुठलंही नियोजन नव्हतं, तो निष्कृत दर्जाचा आहे। तिसरा प्रश्न मोकाट जनावरं शहरामध्ये अंधाधुंद इकडून तिकडे सैरावर करतात। ते 8 दिवसापूर्वीच मालेगाव शहरात एका महिलेला ॲक्सिडेंट झाला, तिचा आज फ्रॅक्चर होऊन ती हॉस्पिटलमध्ये आहे। ह्या मागण्या आज नाही आहेत, अनेक दिवसापासून करत राहू आणि लढत राहू। माझं असं म्हणणे आहे, 2 कोटीचा पूल बनवला, सांडवा पूल, त्या पुलावरनं जाण्यासाठी येण्या जाण्यासाठी फक्त पायी रस्ता आहे। तो जर वाहतुकीसाठी केला तर रामसेतूकडील येणारा मार्ग मोकळा होईल। या ठिकाणी ट्रॅफिक जाम होणार नाही। ही व्यापारी पेठ आहे। मालेगावमध्ये व्यवसाय एकच आहे, व्यापार। त्या व्यापाराच्या आधारित ग्रामीण भागातले लोक इथे येतात। मला तुम्ही सांगा, 90% लोक वाहनशिवाय चालत नाही, 10% लोक फक्त पायी चालतात। मग तो पायी चालण्यासाठी 2 कोटीचा पूल बनवला। तो पूल बनवण्याचा उद्देश काय? फक्त पायी चालण्यासाठी? मग पहिले सांडवा चांगला होता, मग हा का बनवला?
फक्त एक काही लोकांच्या सांगितल्यामुळे त्याला पायऱ्या बनवून दिल्या आणि आज तो पूल त्या ठिकाणी वाहतुकीसाठी नाही, तर आमचं असं म्हणणं आहे शासनाला आणि प्रशासनाला का तो पूल वाहतुकीसाठी खुला करावा. याच्या अगोदर सन्माननीय मंत्री महोदय साहेबांना 2 वेळा निवेदन व्यापारी संघामार्फत देण्यात आलं. 4 महिन्यापूर्वी 2024मध्ये 3ऱ्या महिन्यात मंत्री महोदयांना निवेदन दिलं आलं, परत 5 महिन्यानंतर निवेदन दिलं आणि महानगरपालिकेला वेळोवेळी सांगतो का तो पूल वाहतुकीसाठी खुला कर, पण महानगरपालिकेला कुठलंही सोयीसुचक नाही. तो पूल आजही बंद आहे, म्हणजे फक्त त्याच्यावर पायी येणं जाणं चालले. तिथे मद्यपीचा अड्डा चालू झाला, रात्री लोक दारू पेत बसता, दिवसात नको ते उद्योग त्या ठिकाणी चालता. अतिक्रमणधारकांसाठी ते एकमेव ठिकाण आहे. मी काय म्हणतो, अतिक्रमण पुऱ्या मालेगाव शहरात असेल, परंतु येण्या जाणाऱ्या रस्त्यावर नसावं. फक्त वल्गना होते का आम्ही अतिक्रमण काढू, पण प्रॅक्टिकली तसं काही होत नाही. वर्षभरातलं खड्ड्यांमधलं तिसरं आंदोलन आहे आपलं, प्रतिकात्मक आंदोलन. विवाह रचना मत्स्य आणले, परंतु हुकुमशाही म्हणजे ते स्वतःला मालक समजतात. त्यांना माहीत नाही का आपण सेवक आहे. एक दिवस जनता या मालक समजणाऱ्या त्या रस्त्यावर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही. आणि याचं पुढचं आंदोलन म्हणजे आम्ही रस्त्यावरती अधिकाऱ्यांचे कपडे फाडू. त्याच्या पलीकडे अजून किती गेलं पाहिजे त्याला सीमा आहे, पण आम्ही तो कायदा हातात घेऊ आणि रस्त्यावर यांचे कपडे फाडू. आणि बाजारात घुसतं, आम्हाला बाथरूमची सोय पाहिजे. लेडीजला इकडं तिकडं जावं लागतं, आम्हाला रातपाटची भीती वाटते. साप लय मोठा आहे तिथं, सगळ्या पळून येता माहितीये का. गैरसोय आहे आम्हाला बाजारात. हो हॅलो, नालीचं पाणी सर्व बाजारात पोचतं बर का. लेडीजला बाथरूम नाहीये, तिथं बाथरूमला गेले तर तिथं सर्व जेंट्स बसून जाता. बाहेरला कोणतीच सोय नाही लेडीजांना. आणि सर्व पाणीचं गडरीच्या पाण्यात आम्ही धंदे पाणी करतो बर का. देवाच्या मंदिरात पाणी साचतं, अरे आम्ही तसंच बसून सोय करतो. आम्हाला कुठलीच सोय नाही, आम्हाला सर्व सोय पाहिजे, सर्व अन्याय पाहिजे आम्हाला आता बर का. आम्हाला ती सोय पाहिजे. मालेगाव शहरात गेल्या काही वर्षापासून सातत्याने एक शब्द कानावर पडत आलेला आहे. मालेगाव शहराचा इतिहासात विकासाचं सुवर्णाक्षर हे वर्ष असेल अशा पद्धतीने वल्गना केल्या गेल्या होत्या. तसं बघितलं तर मालेगाव शहरात ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. ठिकठिकाणी धुळीचं कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. ठिकठिकाणी वाहतुकीला अडथळा होत आहे आणि महिला माता भगिनींसाठी, लाडक्या बहिणींसाठी स्वच्छालयाची देखील व्यवस्था मालेगाव शहरात नाही. असं हे मालेगाव शहराचं सुवर्णाक्षर, विकासाचं सुवर्णाक्षर हे नोंदवत असताना महाराष्ट्र शासनाने ज्या आयुक्ताला या ठिकाणी महापालिकेचं कार्यकारी प्रमुख म्हणून, प्रशासक म्हणून नियुक्त केलं, त्यांना धुळ्यासारख्या महानगरपालिकेत लाचखोरीच्या प्रकरणात कारवाई झाली होती. महाराष्ट्र शासनाच्या वतीने शहर अभियंता नियुक्त केला पाहिजे, पण शहर अभियंता पदावर गेल्या 17-18 वर्षापासून ACBने दोषी ठरवलेलं आणि गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याला शहर अभियंता पदावर नियुक्त केलं गेलं आहे. आणि त्यांच्याकडे या शहराच्या विकासाचा, नियोजनाचा, कामकाजाचा संपूर्ण पदभार देण्यात आलेला आहे. अशा परिस्थितीत मालेगाव शहरातला विकासाचा अनुशेष गेल्या 27 वर्षात मालेगाव महानगरपालिका निर्माण झाल्यापासून आजपर्यंत कधीही पूर्ण होऊ शकलेलं नाही. शहरातल्या समस्या आजही तशाच्या तशा आहेत. शहरातला विकास, मालेगाव शहराचं इतिहासातलं सुवर्ण अक्षर हा चिखलात, धुळीच्या साम्राज्यात की कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधायचं असा प्रश्न मालेगावच्या जनतेपुढे पडलेला आहे. याचं उत्तर सन्माननीयांनी आणि ज्यांनी या वल्गना केल्या त्यांनी देणं अपेक्षित आहे. मतं घ्यायच्या वेळेस विकासाच्या वल्गना करायच्या आणि 5 वर्ष जनतेला समस्यांच्या ढिगाऱ्याखाली दाबायचं, हा जो धंदा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा चाललेला आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. शहर धुळीच्या संदर्भातला जर आपल्याला एक उदाहरण द्यायचं झालं तर डिवायडरवर असलेले पिवळे काळे पट्टे जे डिवायडरचं सिम्बॉल्स आहेत
त्या पट्ट्यावर धुळीची प्रचंड लेअर बसली आहे, त्यामुळे ते पट्टे आहेत का नाही ही परिस्थिती निर्माण झाली. दुसरं, या डिवायडरवर असलेले लाईट, स्ट्रीट लाईट जे आहे ते 50% जास्त बंद आहे. आणि तिसरं उदाहरण द्यायचं झालं तर मोसम पूल जो सुवर्ण अक्षरातला, इतिहासातल्या सुवर्ण अक्षरातला ऐतिहासिक असं विकास काम आहे, त्या पुलाला जागोजागी खड्डे पडलेले आहेत. 2च वर्षात त्या पुलाची दुरावस्था झालेली आहे. आणि आता एका विकास कामाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांचं आम्ही मत्स्यकन्येचा विवाह लावून या ठिकाणी बसलेलो आहोत. यावरून काय उदाहरणं या विकासाचे आणि सुवर्ण अक्षराचे द्यावेत, हा प्रश्न आता मालेगावच्या जनतेला पडायला लागलेला आहे. महानगरपालिकेचा अरे आज स्वतःला मालक समजणाऱ्या आईचं करायचं काय? अरे आज स्वतःचा आईचं मालक समजणाऱ्या आईचं करायचं काय? अरे आज स्वतःला आईचं मालक समजतो याचं करायचं काय? अरे तुझी अवकाश काय? तू लवकर हे विसरून जाऊ नको. खाली डोकं वरती पाय, या आईचं करायचं काय? अरे